नमस्कार. कविता रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? आज आपण बनवते कोळंबीचा रस्सा. त्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून 2 कांदे उभे चिरलेले टाकावे आणि कांदा थोडासा परतत आला की त्याच्यामध्ये सुके खोबरे टाकावे. सुके खोबरे थोडेसे परतत आले की त्याच्यामध्ये थोडे आले, लसूण आणि जिरे टाकावे. जिरे वगैरे सर्व लालसर परतत आले की त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि टोमॅटो टाकावा. कोथिंबीर आणि टोमॅटो सर्व लालसर भाजले की आपण जो भाजून घेतलेला मसाला आहे तो एका प्लेटमध्ये काढून थंड करावा. मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला असे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण एका भांड्यामध्ये 4 चमचे तेल टाकून आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकावा. मसाला चांगला 5-10 मिनिटे परतून घ्यावा. मसाला चांगला परतल्यावर त्याला तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकावी. त्यांना चांगलं तेल सुटलं की आपण सोललेली कोळंबी आहे ती टाकावी. कोळंबी चांगली परतली की त्याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ आणि आपल्या गरजेनुसार पाणी टाकावे. रस्सा जितका पाहिजे तेवढा टाकावा आणि चांगला रस्सा उकळायला लागला की त्याच्यामध्ये चिंचेचे पाणी आणि कोथिंबीर टाकावी. हे चांगले 5 मिनिटं तरी चांगले शिजवून द्यावे. आपला कोळंबीचा रस्सा चांगला तयार आहे. तुम्हाला आवडत तर तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.